नमस्कार. आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो खरं तर आम्हाला एका श्रोत्याकडून मिळाला आहे आणि विषय आहे पाचवीची पूजा आणि सटवाई. मला वाटतं ही एक अशी प्रथा आहे जी आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल किंवा निदान ऐकली तरी असेल. पण त्यामागे नक्की काय आहे हे कदाचित आपल्याला पूर्णपणे माहीत नसेल. आणि म्हणूनच ही चर्चा इतकी रंजक ठरणार आहे, कारण हा विषय फक्त एका पूजेपुरता नाहीये. यात श्रद्धा आहे, थोडी भीती आहे, नशीब आहे आणि मानवी अस्तित्वाशी जोडलेले काही मोठे प्रश्न दडलेले आहेत. अगदी बरोबर. तर आज आपलं ध्येय फक्त ही प्रथा काय आहे हे सांगणं नाही, तर त्यामागे जो अर्थ आहे त्याचा शोध घेणं आहे. म्हणजे सटवाई नक्की कोण आहे, तिचं स्वरूप रौद्र का मानलं जातं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाळाचे नशीब लिहिण्याची ही संकल्पना इतकी घट्ट का रुजली आहे आपल्या समाजात. चला तर मग या स्रोतांच्या मदतीने या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया. ही केवळ एक पूजा नाहीये, तर त्या बाळाच्या आयुष्याची आपण म्हणू शकतो की पायाभरणी मानली जाते. श्रद्धा अशी आहे की जन्माच्या 5व्या दिवशी मध्यरात्री सटवाई माता अदृश्य रूपात येते. अच्छा. आणि त्या बाळाच्या कपाळावर त्याचं संपूर्ण भविष्य लिहिते. यालाच भविष्यलेख किंवा नशिबाचा लेख असं म्हणतात. संपूर्ण भविष्य म्हणजे? हो, म्हणजे ते बाळ किती जगणार, त्याच्या आयुष्यात सुखदुःख किती असेल, तो काय बनेल, हे सगळं त्या एका रात्री ठरतं असं मानलं जातं. अरे बापरे. म्हणजे हा त्या बाळाच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने खूपच महत्वाचा क्षण असणार. मला या पूजेच्या विधींबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. स्रोतामध्ये काय माहिती दिली आहे याबद्दल? म्हणजे घरात नेमकं वातावरण कसं असतं, पूजा कुठे मांडली जाते? हो, तर स्रोतानुसार ही पूजा सहसा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा बाळाच्या पाळण्याजवळ करतात. ओके. यामागे कल्पना अशी की सटवाई घरात प्रवेश करते तेव्हा तिला पूजेचं स्थान पटकन दिसावं. पूजेमध्ये मग हळद कुंकू, फुलं, दिवा याबरोबरच काही खास वस्तू ठेवल्या जातात. आणि यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात त्या 2 वस्तू, एक कोरी वही आणि एक पेन किंवा लेखणी. एक मिनिट. कोरी वही आणि पेन हे ऐकून मला थोडं आधुनिक वाटलं. म्हणजे ही प्रथा इतकी जुनी आहे, पण त्यातल्या वस्तू आजच्या काळातल्या. यामागे काही विशेष कारण आहे का? हां, खूप छान मुद्दा आहे. आणि हेच तर परंपरेचं वैशिष्ट्य आहे की नाही. ती काळानुसार स्वतःला बदलत राहते. पूर्वीच्या काळी जेव्हा कागद किंवा पेन सहज उपलब्ध नव्हते, तेव्हा कदाचित पाटी आणि पेन्सिल ठेवत असतील, किंवा ताळाच्या पानावर लिहिण्यासाठी बोरू. हो, काहीतरी टोकदार वस्तू. अगदी. वही आणि पेन हे त्याचंच आधुनिक रूप आहे. पण त्यामागची भावना तीच आहे की सटवाई येऊन बाळाचं भविष्य या साधनांचा वापर करून लिहिणार आहे. आणि ती वही मग आयुष्यभर जपून ठेवली जाते. अच्छा. आणि स्रोतामध्ये सटवाईच्या स्वरूपाबद्दल एक उल्लेख आहे की ती रौद्र रूपात येते. आता रौद्र शब्द ऐकल्यावर थोडी भीती वाटते. याचा अर्थ ती रागावलेली किंवा दुष्ट शक्ती आहे असा होतो का? नाही, अजिबात नाही. रौद्र या शब्दाचा अर्थ इथे रागीट किंवा दुष्ट असा नाहीये. आपल्या संस्कृतीत दैवतांच्या रौद्र रूपाला एक वेगळं महत्त्व आहे. उदाहरणार्थ शंकराचं तांडव किंवा काली मातेचं रूप. बरोबर. हे रौद्र रूप म्हणजे प्रचंड शक्ती, गांभीर्य आणि निष्पक्षपातीपणाचं प्रतीक आहे. तुम्हीच विचार करा, नशिबासारखी गोष्ट लिहिणं हे काही साधं काम नाही. त्यासाठी जी एक प्रकारची अलिप्तता आणि अधिकार लागतो तो या रौद्र रूपातून दिसतो. म्हणजे ती भावनांच्या आहारी जात नाही. अगदी. ती जे लिहिते ते अंतिम असतं. त्यामुळे तिचं रौद्र रूप हे भीतीदायक नाही, तर नशिबाच्या अटळतेचं आणि गंभीरतेचं सूचक आहे. ती एक रागावलेली देवी नसून एका मोठ्या वैश्विक नियमाचं पालन करणारी शक्ती आहे. पण ही नशिबाची अटळता इतकी महत्त्वाची का मानली जाते? यावर स्रोतामध्ये काही पौराणिक कथा आहे का? कारण अशा मोठ्या श्रद्धेमागे सहसा एक पोटेंट कथा असतेच. अगदी बरोबर. आणि ही कथाच या संपूर्ण संकल्पनेचा कणा आहे. याच कथेमुळे सटवाईने लिहिलेलं कधी पुसलं जात नाही ही म्हण रूढ झाली. आणि गंमत म्हणजे ही कथा स्वतः सटवाईच्या मुलीची आहे. काय? सटवाईच्या मुलीची? हे तर खूपच रंजक आहे. हो, तर कथा अशी आहे की सटवाईला एक मुलगी असते. ती रोज रात्री आपल्या आईला घरातून बाहेर जाताना बघायची. तिच्या मनात कुतूहल होतं. ती आईला विचारायची, आई तू रोज रात्री कुठे जातेस? सटवाई सुरुवातीला उत्तर देणं टाळायची, पण मुलीच्या हट्टापुढे ती एक दिवस सांगते की मी या जगात नवीन जन्मलेल्या बाळांच्या कपाळावर त्यांचं नशीब लिहायला जाते.
हे ऐकल्यावर साहजिकच तिच्या मुलीच्या मनात स्वतःच्या भविष्याबद्दल प्रश्न आला असणार. नेमका तोच प्रश्न तिने विचारला. ती म्हणाली, आई, तू सगळ्या जगाचं भविष्य लिहितेस, पण माझ्या नशिबात काय लिहिलं आहेस? आणि तेव्हा सटवाई एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर भविष्यवाणी करते. ती आपल्या मुलीला सांगते, बाळे, तुझ्या नशिबात असं लिहिलं आहे की तुझं लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल. काय आहे तर हे ऐकून तिच्या मुलीची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाच सहन होण्यासारखी नाहीये. तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. आपलं भविष्य इतकं भयंकर कसं असू शकतं या विचाराने ती हादरून जाते. आणि मग ती एक निर्णय घेते. ती ठरवते की ती आपल्या नशिबाला हरवणार. हे भविष्य खरं होऊ नये म्हणून ती निश्चय करते की ती आयुष्यभर लग्नच करणार नाही. एक सरळसोट विचार, लग्नच नाही तर मुले नाही आणि मग भविष्यवाणी खोटी ठरेल. बरोबर. थांबा, इथे मला एक प्रश्न पडलाय. सटवाई जर सगळ्यांचं भविष्य लिहिते तर तिला तिच्या मुलीचं हे भयंकर भविष्य आधीच माहीत नव्हतं का? आणि जर माहीत होतं तर तिने स्वतःच्या मुलीसाठी काहीतरी चांगलं का लिहिलं नाही? ती हे बदलू शकत नव्हती का? हाच या कथेतील सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा भाग आहे. यातूनच विधी लिखित या संकल्पनेची खोली कळते. ही कथा आपल्याला सांगते की सटवाई सुद्धा नियमांच्या पलीकडे नाही. ती नशिबाची लेखिका आहे, पण ती त्या नियमांची निर्माती नाही. जणू काही ती एका मोठ्या वैश्विक कायद्याची अंमलबजावणी करणारी अधिकारी आहे, पण तो कायदा ती स्वतः बदलू शकत नाही. म्हणजे तिच्या मुलीच्या नशिबात जे होतं ते तिला सांगावंच लागलं. यात तिची निष्पक्षपातीता आणि नशिबाची अटळता दिसून येते. म्हणजे नशिबापुढे देव सुद्धा हतबल आहेत असा याचा अर्थ होतो. बरं, मग पुढे काय होतं कथेमध्ये? तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, त्याने भविष्यात टळलं का? नाही, तिने लग्न तर टाळलं, पण नशिबाने आपला खेळ सुरूच ठेवला होता. ती तरुणपणीच घर सोडून एका दूरच्या जंगलात झोपडी बांधून एकटी राहू लागते. अनेक वर्ष निघून जातात. एके दिवशी एक तरुण राजकुमार शिकारीसाठी त्या जंगलात येतो. शिकार करता करता तो वाट चुकतो आणि तहानलेल्या होऊन तिच्या झोपडीजवळ पोचतो. अच्छा. तो तिच्याकडे पाणी मागतो. ती त्याला आपल्या माठातलं पाणी देते, पण स्रोतानुसार ते साधं पाणी नव्हतं. ते पाणी पिल्यामुळे त्या राजकुमाराचं तेज तिच्यात उतरतं आणि तिला दिवस राहतात. फक्त पाणी पिऊन? इथे तर स्पष्टपणे दैवी किंवा म्हणूया की नशिबाचा हस्तक्षेप दिसतोय. म्हणजे ती कितीही दूर पळाली तरी नशीब तिचा पाठलाग करतच होतं. अगदी तसंच. पुढे तिला एक गोंडस मुलगा होतो, पण त्या मुलाला पाहून तिला आनंदाऐवजी प्रचंड भीती वाटते. तिला तिच्या आईची भविष्यवाणी आठवते. हो, तिला वाटतं की हा मुलगाच तिच्या भयंकर भविष्याचं कारण ठरेल. त्यामुळे जड अंतकरणाने ती त्या बाळाला एका मऊ कापडात गुंडाळते आणि जंगलात सोडून देते. अरे देवा. तिला वाटतं की आता तर तिने मुलालाही स्वतःपासून दूर केलं, म्हणजे आता तरी भविष्य नक्कीच टळेल. हे सगळं ऐकून मला ग्रीक पौराणिक कथांमधल्या इडिपसची आठवण होतीये. त्यालाही भविष्यवाणी सांगितली जाते की तो आपल्या वडिलांना मारून आईशी लग्न करेल आणि ते टाळण्यासाठी तो जे जे काही करतो त्याच गोष्टी त्याला त्याच्या नशिबाकडे घेऊन जातात. हा सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीचा प्रकार दिसतोय. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये नशिबाची अटळता ही संकल्पना अशाच कथांमधून सांगितली गेली आहे. या कथांचा उद्देश हाच असतो की मानवी प्रयत्न नशिबापुढे किती तोकडे आहेत हे दाखवणं. तर कथेनुसार जंगलात सोडलेल्या त्या बाळाला योगायोगाने त्याच राज्याचे निपुत्रित राजे सापडतात. ते त्याला राजवाड्यात घेऊन जातात आणि राजकुमाराप्रमाणे वाढवतात. आणि तो मुलगा पुढे शूर पराक्रमी राजकुमार बनतो. बरोबर. आणि मग अर्थातच अनेक वर्षानंतर त्याची आणि त्याच्या आईची पुन्हा भेट झाली असणार. हो, अनेक वर्षानंतर तो तरुण राजकुमार शिकारीसाठी त्याच जंगलात जातो जिथे त्याची आई म्हणजेच सटवाईची मुलगी अजूनही एकटी राहत असते. त्यांची भेट होते. अर्थात ते एकमेकांना ओळखत नाहीत. तो तिच्या सौंदर्याने आणि साधेपणाने प्रभावित होतो आणि तिच्या प्रेमात पडतो. आणि ती सुद्धा त्याच्या पराक्रमी रूपावर भाळते आणि ते लग्न करतात. आणि तिला वाटलं असणार की तिने आपलं नशीब हरवलं, लग्न न करण्याची प्रतिज्ञा मोडली, पण लग्न एका राजकुमाराशी झालं, आपल्या मुलाशी नाही. तिला नेमकं तेच वाटतं. ती खूप आनंदी असते. तिला वाटतं की अखेर तिने आपल्या आईच्या भविष्यवाणीला खोटं ठरवलं आणि आपलं नशीब स्वतःच्या हाताने घडवलं. पण नशिबाने आपला शेवटचा आणि सर्वात क्रूर डाव खेळायचा बाकी होता. तो म्हणजे त्या कापडाचा तुकडा. स्रोतामध्ये त्याचा उल्लेख आहे बरं? बरोबर. तोच या कथेचा कळसबिंदू आहे. एके दिवशी ती राजवाड्यात आपल्या पतीचा म्हणजेच
त्या राजकुमाराच्या जुन्या वस्तू आवरत असते तेव्हा तिला एका पेटीत एक लहान बाळाचं कापड सापडतं. ते तेच कापड असतं ज्यात तिने अनेक वर्षांपूर्वी आपल्या नवजात बाळाला गुंडाळून जंगलात सोडलं होतं. अरे देवा, म्हणजे ज्या क्षणी तिला वाटलं की ती जिंकली त्याच क्षणी तिला कळलं की ती पूर्णपणे हरलीये. हो, ते कापड पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या लक्षात येतं की ज्याच्याशी तिने लग्न केलं आहे तो दुसरा कोणी नसून तिचाच मुलगा आहे. तिची आई सटवाई जे बोलली होती ते अक्षरशः खरं ठरलं होतं. ज्या नशिबापासून ती आयुष्यभर पळत होती तिचे प्रत्येक पळण्याचे पाऊल तिला त्याच नशिबाच्या जवळ घेऊन जात होते. ही कल्पनाच किती त्रासदायक आहे की तुमच्याकडे निवडीचं स्वातंत्र्य आहे असं तुम्हाला वाटत राहतं, पण शेवट मात्र आधीच ठरलेला असतो. यातूनच विधी लिखित या संकल्पनेला बळकटी मिळाली असणार. निश्चितच या कथेतून मिळणारा संदेश स्पष्ट आहे. जे नशिबात लिहिलेलं आहे ते अटळ आहे, ते बदलता येत नाही. खुद्द सटवईच्या मुलीला, जिला आपलं भविष्य आधीच माहीत होतं, तिलाही ते बदलता आलं नाही, तर सामान्य माणसाची काय कथा. म्हणूनच स्रोतानुसार याला त्रिकालाबाधित सत्य मानलं जातं. खरंच, एका साध्या वाटणाऱ्या पाचवीच्या पूजेमागे नशिबाच्या अटळतेची इतकी गहन आणि गुंतागुंतीची कथा असेल असं वाटलं नव्हतं. पण मला एक विचार येतोय, आजच्या जगात जिथे आपण हसल कल्चर, मॅनिफेस्टेशन आणि आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार अशा विचारांवर जास्त विश्वास ठेवतो, तिथे ही सर्व काही आधीच ठरलेलं आहे ही कल्पना कशी बसते? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर साधं नाही. मला वाटतं माणसं एकाच वेळी या दोन्ही परस्पर विरोधी विचारांना मनात जागा देतात. आपण रोज सकाळी उठून कष्ट करतो, प्रयत्न करतो, जणू काही सगळं आपल्याच हातात आहे. पण जेव्हा अपयश येतं किंवा आपल्या नियंत्रणाबाहेरची एखादी दुःखद घटना घडते तेव्हा नशिबात हेच लिहिलं होतं असं म्हणून आपण स्वतःला सावरतो. बरोबर. विधिलिखित ही कल्पना एक प्रकारचा मानसिक आधार देते. यात माझी काही चूक नाही, हे तर होणारच होतं असं म्हणून माणूस त्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तर एकीकडे ही संकल्पना प्रयत्नांना मर्यादा घालणारी वाटते, तर दुसरीकडे ती एक सायकोलॉजिकल सेफ्टी नेट म्हणजे एक मानसिक सुरक्षा कवच म्हणूनही काम करते. म्हणजे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. तर आज आपण पाचवी या प्रथेमागील श्रद्धा, सटवाई या देवतेचं रौद्रपण निष्पक्षपाती स्वरूप आणि तिने लिहिलेलं भविष्य अटळ का मानलं जातं यामागील ही संपूर्ण पौराणिक कथा आणि त्यातील गर्भित अर्थ समजून घेतला. हो, आणि हेही पाहिलं की ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर ती नशीब आणि मानवी प्रयत्न यांच्यातील सनातन संघर्षावर भाष्य करते. आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपवूया. श्रोत्यामध्ये नशीब अटळ आहे यावर जोर दिला गेलाय, तर आजचं जग आपलं नशीब आपणच घडवतो असं सांगतं. पण या दोन्हीच्या पलीकडे जाऊन एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या कथेनुसार जीवनातील यश अपयश जर आधीच ठरलेलं असेल तर मग चांगलं जीवन जगण्याची व्याख्या काय असावी? कदाचित ध्येय साध्य करणं हेच सर्वस्व न मानता नशिबाने दिलेल्या वाटेवर शांततेने, समाधानाने आणि धैर्याने चालत राहण्यातच खरं यश दडलं असेल का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.